हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. विराजची मॉम कारमध्येच मागच्या सीटला डोकं टेकून शांतपणे झोपून गेली होती. त्यांना लगेचच गाढ झोप लागली. जवळपास 40 मिनिटांनंतर त्यांची कार एका भव्य पॅलेससमोर येऊन थांबली. तेव्हा आलिया हळूच विराजच्या मॉमला उठवत म्हणाली, घर आलं आहे. हे ऐकताच त्यांनी लगेच डोळे उघडले आणि कारमधून बाहेर उतरल्या. ड्रायव्हरही कारमधून उतरून दरवाजा उघडतो. त्यानंतर दोघेही पटकन पॅलेसमध्ये आत जातात. दोन माणसं कारमधील सामान काढून पॅलेसमध्ये घेऊन जातात आणि आलिया एक एक सामान सगळ्यांच्या रूममध्ये पोहोचून देते. त्यानंतर आलिया आणि विराजची मॉम सोफ्यावर बसतात. इतक्यात क्रुश आणि तृष धावत धावत त्यांच्या जवळ येतात. ते आलिया जवळ येऊन आनंदाने म्हणाले, मम्मा, दीदी, तुम्ही आलात. हे ऐकताच आलियाच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य उमटलं आणि विराजच्या मॉमच्या डोळ्यात आनंद चमकू लागला. जणू आपल्या दोन्ही नातवांना पाहताच त्यांचा सगळा थकवा दूर झाला होता. त्या हसतच दोघांना जवळ बोलावतात. क्रुश आणि तृष उड्या मारत त्यांच्या जवळ जातात. त्यांनी दोघांनाही मिठीत घेत प्रेमाने म्हटलं, अरे बच्चांनो, मी तुम्हा दोघांना पूर्ण दिवस खूप मिस केलं. त्यावर दोघेही हसत म्हणाले, दादी, आम्हीही तुम्हाला खूप मिस केलं. असं म्हणत त्यांनी विराजच्या मामाच्या गालावर किस केलं. ते पाहून त्या हसल्या आणि आलियाही हसत होती. थोड्या वेळाने सगळेजण फ्रेश होऊन हॉलमध्ये आले आणि गप्पा मारू लागले. इतक्यात डिनरची वेळ झाली, पण विराज आणि त्यांचे डॅड अजून परतले नव्हते. त्यामुळे सगळेजण त्यांची वाट पाहत होते. रात्री जवळपास 9 वाजता विराज आणि त्यांचे डॅड मोठमोठ्या पावलांनी पॅलेसमध्ये परत आले. आलिया आणि विराजची मॉम त्यांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरील थकवा ओळखतात. दोघेही दिवसभराच्या कामामुळे खूप दमलेले दिसत होते. विराज लगेच आपल्या रूममध्ये निघून जातो आणि आलियाही शांतपणे त्यांच्या मागे जाते. तिच्या मनात विचार येतो विराज खूप थकला असेल, म्हणून थोडी मदत करावी. हा विचार करत ती रूममध्ये प्रवेश करते. पण आत जाताच विराज तिला अचानक जवळ ओढून भिंतीला टेकवतो आणि दरवाजा लॉक करतो. अचानक झालेल्या या प्रकारामुळे आलिया घाबरून जाते. विराज तिच्या अगदी जवळ येतो आणि क्षणाचाही विलंब न करता तिच्या ओठांवर प्रेमाने किस करू लागतो. आलियाचे डोळे आश्चर्याने मोठे होतात. ती तर हे समजून आली होती की विराज खूप थकलेला असेल, पण इथे तर तो अजिबात थकलेला वाटत नव्हता. उलट तो अधिकच उत्साही दिसत होता. क्षणभरासाठी आलियाचं मन पूर्णपणे गोंधळून गेलं. तिला काही समजत नव्हतं की काय करावं. दुसरीकडे विराज मात्र तिच्यावरच प्रेम व्यक्त करण्यात मग्न होता. काही वेळानंतर आलियाचा श्वास वेगाने चालू लागतो. तेव्हा विराज तिच्या ओठांपासून दूर होतो, पण अजूनही त्याने तिला घट्ट पकडलेलं असतं. आलिया त्याच्याकडे रागाने पाहू लागते. तेव्हा विराज हलकंसं हसत तिच्या ओठांवर बोट फिरवत म्हणतो, वायफी, माझ्यावर एवढा राग का आहे? हे ऐकून आलिया आणखीनच त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, तुम्हाला खरंच लाज वाटत नाही का? तुम्ही मला विचारत आहात की रागावलेली का आहे? आत्ताच तुम्ही जे केलं ते काय होतं? तुम्ही माझ्याशी जबरदस्ती करत होतात. तेव्हा विराज तिच्या कमरेतील पकड अजून घट्ट करत हसत म्हणाला, ही जबरदस्ती नाही वायफी, हे तर माझं प्रेम आहे. हे ऐकताच आलियाचे डोळे मोठे झाले. ती म्हणाली, असं कोण प्रेम करतं? तुम्ही तर मला घाबरवलंच होतं. त्यावर विराज मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला, ओ वायफी, यू आर सो इनसंट. तुला माहिती आहे का तू किती निरागस आहेस? आलिया नाराजीने तोंड वाकडं करत म्हणाली, तुमच्या या वेड्यासारख्या गोष्टी स्वतःजवळच ठेवा. असं म्हणत तिने त्याच्या खांद्यावर हलकासा हात मारला
आणि म्हणाली, आता बाजूला व्हा, मला जायचं आहे. हे ऐकताच विराज तिला अजून जवळ ओढत म्हणाला, अजिबात नाही. आज पूर्ण दिवस मी स्वतःशिवाय राहिलो नाही. आता तुला इतक्या सहज जाऊ देणार नाही. त्यावर आलिया पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, तुम्ही खरंच वेडे झाला आहात का? खाली सगळेजण डिनरसाठी वाट पाहत आहेत आणि तुम्हाला हे सगळं सुचत आहे. पण विराज तिला काही बोलण्याची संधी न देता तिला अलगद आपल्या हातात उचलतो. आलिया घाबरतच म्हणाली, मला खाली उतरवा. थोड्या वेळात सगळ्यांना डिनर करायचं आहे. विराज हलकंसं हसत म्हणाला, अजून थोडा वेळ आहे. असं म्हणत तो तिला बेडकडे घेऊन जातो आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन देत तिला शांत करण्याचा प्रयत्न आलिया हैराण झाली. ती मनात विचार करू लागली की आज विराजला नेमकं काय झालं आहे, तो असं विचित्र का वागत आहे. पण दुसरीकडे विराजला मात्र आलियाला स्वतःपासून दूर करावंसं वाटत नव्हतं. तो तिच्या मानेवर, कॉलर बोनवर आणि गालांवर सतत प्रेमाने किस करत होता. आलियालाही हे सगळं आवडत होतं. पण तिच्या मनात कुठेतरी भीतीही होती की अचानक आज त्यांना काय झालं आहे. तेवढ्यात विराज मनातच म्हणाला, मला माहिती आहे वायफी, तू काय विचार करत आहेस. पण मी 5 वर्ष तुझ्यापासून दूर होतो. त्या 5 वर्षांची सगळी कमी मला आता भरून काढायची आहे. मी तुला इतकं प्रेम देईन की तू फक्त पाहतच राहशील. हे सगळं विचार करत तो हलकेच हसत होता. विराज आता आलियाचे कपडे काढण्यासाठी हात पुढे करणार इतक्यात दरवाजावर टकटक झाली. पण विराजने ती पूर्णपणे दुर्लक्ष केले. आलिया म्हणाली, काय करताय तुम्ही? दारावर नक्की कोणीतरी आलं आहे. विराज म्हणाला, जाऊ दे ना, जा, कोणी असेल तो परत निघून जाईल. असं म्हणत तो पुन्हा आलियाच्या कपड्यांकडे हात नेऊ लागला. तेवढ्यात पुन्हा दरवाजावर टकटक झाली. यावेळी आलियाने विराजला स्वतःपासून दूर करत म्हटलं, तुम्ही खरंच वेडे झालात का? मला सोडा. असं म्हणत ती पटकन आपले कपडे नीट करून बेडवरून उठली आणि दरवाजा उघडायला गेली. दार उघडताच समोर एक मेड उभी होती. तिने मान खाली घालून म्हटलं, मॅडम, खाली सगळेजण तुम्हा दोघांना डिनरसाठी बोलावत आहेत. हे ऐकून आलियाने मान हलवली आणि म्हणाली, ठीक आहे, तुम्ही जा, मी येते. मेड तिथून निघून गेली. आलिया मागे वळली तर विराज अगदी तिच्या मागेच उभा होता. ती क्षणभर घाबरली आणि म्हणाली, काय करताय तुम्ही? तेव्हा विराज हसत म्हणाला, वायफी, ती तर निघून गेली ना, चला आता पुन्हा सुरू करूया. हे ऐकून आलियाचे डोळे मोठे झाले. ती अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागली. बेशरम माणूस, असं म्हणत तिने विराजला दूर ढकललं आणि पटकन रूममधून बाहेर निघून गेली. विराज मात्र फक्त हसत तिच्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, ओ वायफी, हे तू अजिबात बरं केलं नाहीस. आता रात्री मी काय करतो ते बघ. असं म्हणत तो हसू लागला. मग केसांमध्ये हात फिरवत तो वॉशरूममध्ये गेला. थोड्या वेळाने फ्रेश होऊन बाहेर आला आणि जिना उतरून खाली डायनिंग टेबलकडे गेला. सगळेजण एकत्र बसून डिनर करू लागले. त्या क्षणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. तेवढ्यात विराजचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर दिसणारा नंबर पाहून त्याच्या ओठांवर हसू उमटलं. त्याने लगेच कॉल उचलला. दुसऱ्या बाजूने तुषारचा आवाज आला. विराज हसत म्हणाला, काय मग, कशी आहे माझी पंखू? तुषार हलकंसं हसत म्हणाला, खूप लवकर तुझी पंखू पूर्णपणे बरी होणार आहे आणि तुझ्याकडे परत येणार आहे. हे ऐकताच विराजच्या आनंदाला पारावर उरला नाही. तो उत्साहाने म्हणाला, खरंच? तुषार म्हणाला, हो, पण ही गोष्ट आता कुणालाही सांगू नकोस. हे एक सरप्राईज आहे. हे ऐकून विराज हसला आणि म्हणाला, ठीक आहे. थोड्या वेळाने त्याने कॉल कट केला. टेबलवर बसलेले सगळेजण त्याच्याकडेच पाहत होते. विराज सगळ्यांकडे पाहून म्हणाला, तुषारचा फोन होता. मी फक्त पंखुडीबद्दल विचारत होतो. तो म्हणाला की तिच्या तब्येतीतील
तब्येतीत आधीपेक्षा खूप सुधारणा होत आहे. हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात आनंद चमकला. दादाजी आणि दादीजी म्हणाले, आमची मुलगी लवकर बरी होऊन एकदा इथे परत यावी, मग पुन्हा सगळं आधीसारखं होईल. हे ऐकून सगळेजण हसू लागले. विराजच्या आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी खूप आतुर झाल्या होत्या. मुलीला वेदनेत पाहून त्या खूप त्रस्त होत्या. त्यामुळे तिचं सगळं दुःख दूर व्हावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. आलिया ही खूप आनंदी होती, कारण पंखुडी तिच्यासाठी फक्त नणंद नव्हती तर एक जिवलग मैत्रीण होती. थोड्या वेळाने सगळेजण डिनर करून आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. विराजने जसं ठरवलं होतं तसं कृष आणि तृष झोपल्यानंतर तो आलियाला रूममध्ये घेऊन आला आणि काही वेळातच दोघांमधील रोमॅन्टिक क्षण पुन्हा सुरू झाले. दुसरीकडे जिया रोहितच्या फ्लॅटवर होती, कारण रोहित तिला जबरदस्तीने स्वतःसोबत घेऊन आला होता. जिया वारंवार तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होती, पण रोहित तिला सोडायलाच तयार नव्हता. त्याने तिला धमकी दिली होती की काहीही झालं तरी तू माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस. जियाला खूप राग येत होता, पण ती काहीच करू शकत नव्हती. रोहित नुकताच तिच्यासमोर आला होता आणि जिया त्याच्याशी भांडत म्हणत होती, मला जाऊ देत, तू माझ्यासोबत जबरदस्ती करू शकत नाहीस. तेव्हा रोहित हसत म्हणाला, आता मी खूप काही करू शकतो, तुला त्याची कल्पनाही नाही. असं म्हणत तो जियाकडे पुढे जाऊ लागला. जिया मात्र नकळत मागे सरकू लागली. ते पाहून रोहित ओठांवर हलकंसं स्मित आणत म्हणाला, काय झालं, तू माझ्यापासून कधीपासून घाबरायला लागलीस, तीही इतकी दबंग असून? वा, ही तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे ऐकताच जिया रागाने लालबुंद झाली. ती रोहितकडे रोखून पाहत म्हणाली, मी कोणालाच घाबरत नाही. तेव्हा रोहित म्हणाला, जर असं असेल तर मला दाखव ना, तुझी ती दबंगगिरी कुठे गेली आहे. ज्या रागाने रोहितकडे चालत जाऊ लागली, पण ती त्याच्याजवळ पोहोचण्याआधीच तिचा फोन वाजू लागला. जियाने लगेच फोनकडे पाहिलं. स्क्रीनवर दिसणारा नंबर पाहताच तिचे डोळे विस्फारले गेले आणि तिचे हात पाय थरथर कापू लागले. तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव समोर उभा असलेला रोहित स्पष्ट पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. डोळे मोठे झाले होते आणि तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. रोहित तिचे सगळे हावभाव निरखत मनातच विचार करू लागला, हिला अचानक काय झालं, ही अशी का घाबरली. तो तिच्याजवळ येत म्हणाला, काय झालं दबंग लेडी, तुझी दबंगगिरी संपली का आता. पण जियाला जणू त्याचा आवाजच ऐकू येत नव्हता. फोनची रिंग सतत वाजत होती, पण कॉल उचलायची तिची हिंमत होत नव्हती. तेव्हा रोहित पुन्हा म्हणाला, काय झालं तुला जिया. असं म्हणत तो तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला हलवत म्हणाला, आर यू ओके. तेव्हा जिया अचानक भानावर आली. समोर रोहित उभा असल्याचं पाहून ती स्वतःला सावरत म्हणाली, हो हो, मी ठीक आहे. रोहित तिच्याकडे संशयाने पाहत म्हणाला, मला तर तसं वाटत नाही. जर तू ठीक असतीस तर कॉल उचलला असतास. जिया ओठांवर बनावटी हसू आणत म्हणाली, नाही, तसं काही नाही. मी फक्त काहीतरी विचार करत होते, तोपर्यंत कॉल कट झाला. रोहित विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला, जेव्हा फोन येतो तेव्हा लोक कॉल उचलतात, विचार करत बसत नाहीत.
त्याचं बोलणं ऐकून जिया रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुला काय करायचंय? मी कॉल उचलू किंवा नाही, विचार करू किंवा नाही, त्याच्याशी तुझा काय संबंध? तू कोण आहेस मला हे सगळं सांगणारा? माझी इच्छा असेल तेच मी करेन. हे ऐकून रोहित खांदे उडवत म्हणाला, मला काय, तुला जे करायचे ते कर. मी तर फक्त एवढंच म्हणत होतो की त्या दबंग लेडीची दबंगिरी कुठे गायब झाली. असं म्हणत त्याने अचानक जियाच्या कमरेभोवती हात टाकला आणि तिला स्वतः जवळ ओढून घेतलं. जिया त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण रोहितची पकड आणखी घट्ट झाली. त्याचवेळी जियाचा फोन पुन्हा वाजू लागला. जिया घाबरत फोनकडे पाहू लागली, पण रोहितने तिचा चेहरा आपल्या अगदी जवळ ओढला. ते पाहून जियाचा श्वास वेगाने चालू लागला आणि ती पूर्णपणे घाबरून गेली. ती अडखळत म्हणाली, हे काय करत आहेस तू? रोहित तिच्या अगदी जवळ येत मंद आवाजात म्हणाला, मी काय करतोय हे मला माहीत नाही, तूच सांग. हे ऐकून जिया त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, तू वेडा आहेस का? मला सोड. असं म्हणत ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. फोन सतत वाजत होता आणि दोघेही त्या क्षणात अडकले होते. जिया जितकी दूर जाण्याचा प्रयत्न करत होती तितकाच रोहित तिला जवळ खेचत होता. शेवटी जियाला राग आला आणि तिने जोरात रोहितच्या पायावर मारलं. त्यामुळे रोहितच्या तोंडातून वेदनेने आह असा आवाज बाहेर पडला. तो म्हणाला, वेडी आहेस का? वेडी मुलगी आहेस असं कोण करतं? त्यावर जिया त्याला अंगठा दाखवून म्हणाली, मी करते, आणखी कोण करणार? असं म्हणत ती पटकन आपल्या खोलीत निघून गेली. रूममध्ये गेल्यावर तिने पाहिलं तर फोन पुन्हा कट झाला होता. तिने फोन बाजूला ठेवला आणि मनातच म्हणाली, ओ गॉड, मी कॉल उचलला नाही, काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? तो माणूस वेडा आहे, तो काहीही करू शकतो. हे विचार करत ती आतून घाबरत होती. तेवढ्यात पुन्हा तिचा फोन वाजला. यावेळी जियाने मोठ्या धैर्याने एक खोल श्वास घेतला आणि कॉल उचलला. समोरून काहीतरी बोललं गेलं. ते ऐकताच जिया पूर्णपणे घाबरली आणि म्हणाली, प्लीज प्लीज मला अजून एक संधी द्या. पुन्हा समोरून काहीतरी बोललं गेलं. त्यावर जिया थरथरत्या आवाजात म्हणाली, ठीक आहे, तुम्हाला जे हवं असेल तेच होईल. असं म्हणत तिने कॉल कट केला. आता जिया पूर्णपणे घामाने भिजली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती तिथेच बसून स्वतःचे केस ओढत रडत म्हणाली, का? शेवटी हे सगळं माझ्यासोबत का होतंय? माझी चूक तरी काय होती? ती सतत स्वतःशी बोलत होती आणि शेवटी थकून बेडवर जाऊन पडली. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. रडता रडता कधी तिचा डोळा लागला तिलाही कळलं नाही. पुढच्या सकाळी सूर्यकिरण खोलीत शिरताच सगळीकडे मंद प्रकाश पसरला. बेडवर झोपलेल्या विराज आणि आलियाच्या डोळ्यांवर प्रकाश पडताच दोघेही हलकेसे कसमसले. हळूहळू दोघांचेही डोळे उघडू लागले, पण विराजचे डोळे आधी उघडले. डोळे उघडताच त्याची नजर आलियावर गेली, जी अगदी त्याला बिलगून शांतपणे झोपली होती. आलियाला स्वतःला इतकं जवळ पाहून विराजच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. तो मनातच म्हणाला, बस वायफी, मला तर असंच हवंय. आपलं प्रेम आणि रोमांस कायम असाच राहो. असं म्हणत त्याने अलगद तिच्या कपाळावरती चुंबन घेतलं. त्याचवेळी आलियानेही डोळे उघडले. तिला जागं झालेलं पाहून विराज हसला आणि तिच्या गालावर हलकंसं किस करत म्हणाला, गुड मॉर्निंग वायफी. आलियानेही प्रेमाने त्याच्या गालांवर हात फिरवत उत्तर दिलं, गुड मॉर्निंग हबी. त्यानंतर विराज पटकन उठला आणि तिला घेऊन वॉशरूममध्ये गेला. तिथे काहीसं
असं घडलं की आलिया लाजून गेली. थोड्या वेळाने विराज म्हणाला, मला एका महत्त्वाच्या कामासाठी ऑफिसला जावं लागेल. आज खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. हे ऐकताच घरातील सगळेजण त्याच्याकडे पाहू लागले. तेव्हा विराजचे डॅड म्हणाले, इतकं महत्त्वाचं काम आहे का? विराज शांतपणे म्हणाला, हो डॅड, माझं जाणं खूप गरजेचं आहे. हे ऐकून त्याचे डॅड फक्त मान हलवून शांत बसले. पण त्याची मॉम मात्र थोडी नाराज झाली. तिने तोंड वाकडं करत म्हटलं, तुमच्या बाप लेकांचं हे नेहमीचंच झालंय. आधी हे असेच महत्त्वाच्या वेळी कामाचं कारण द्यायचे आणि आता तूही तसाच झालायस. ही पार्टी काही महत्त्वाची नाही का? त्यावर विराजने तिच्या हातावर आपला हात ठेवत प्रेमाने म्हटलं, मॉम, तुम्हाला माहिती आहे ना की ही पार्टी माझ्यासाठी किती खास आहे, पण तरीही आज ऑफिसला जाणं खूप गरजेचं आहे. त्याची मॉम काही बोलली नाही, फक्त मान हलवून शांत बसली. आलिया विराजकडे पाहू लागली. तेव्हा त्याने डोळ्यांनीच तिला शांत राहण्याचा इशारा केला. तो इशारा समजताच आलियाही शांत झाली. तेवढ्यात कृष आणि तृष आपल्या डॅडकडे पाहत म्हणाले, डॅडा, आम्ही तुमची वाट पाहणार आहोत. विराज हसत म्हणाला, अरे, तुमचे डॅड वेळेवर येतील, अजिबात काळजी करू नका. फक्त एक मीटिंग पूर्ण करायची आहे, ती संपली की मी लगेच परत येईन. हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. त्यानंतर विराज तयार होऊन ऑफिससाठी निघून गेला आणि घरातील बाकीचे सगळेजण संध्याकाळच्या तयारीत व्यस्त झाले. विराजचा बंगला एखाद्या राजवाड्यापेक्षाही कमी वाटत नव्हता. सुंदर सजावटीमुळे त्याची भाषा आणखी खुलून दिसत होती. मॉडर्न टेक्स्चर डेकोरेशनमुळे संपूर्ण बंगला अतिशय आलिशान दिसत होता. सुरक्षेसाठी चारही बाजूंना गार्ड्स तैनात करण्यात आले होते. ते खास प्रशिक्षण घेतलेले असल्यामुळे संपूर्ण व्यवस्था अतिशय कडक होती. बंगल्याच्या बाहेरही जोरदार सजावट सुरू होती. प्रत्येक गोष्ट अत्यंत सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवली जात होती. काम करता करता पूर्ण दिवस निघून गेला आणि सगळेजण आपापल्या कामात व्यस्त झाले. दुपारी पार्लरमधील महिला आली आणि तिने आलियाला तयार करायला सुरुवात केली. आजचा दिवस विराज आणि आलियासाठी खूपच खास होता, कारण आज त्यांच्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ही संपूर्ण व्यवस्था दादाजींनी केली होती. पार्लरवालीने आलियाला अतिशय सुंदर पद्धतीने तयार केलं. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण गार्डन अप्रतिम पद्धतीने सजवलं गेलं होतं. सगळीकडे एक वेगळी शाही झलक दिसत होती. ती सजावट पाहून सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं, कारण प्रत्येक गोष्ट अत्यंत परफेक्ट आणि आकर्षक होती. गार्डनच्या एका बाजूला मोठ्या अक्षरात रिसेप्शन पार्टी असं लिहिलेलं होतं. ते पाहून अनेकांना थोडंसं आश्चर्य वाटत होतं. ही पार्टी नेमकी कशासाठी ठेवली आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. तिथे मोठमोठे बिझनेसमन आले होते. काही जण तर स्वतःच्या फायद्यासाठी आले होते. कदाचित विराजसोबत काही बिझनेस डील होईल या आशेने, कारण अजूनही अनेकांना वाटत होतं की विराज अविवाहित आहे आणि त्यांच्यासोबत संबंध जोडल्याने त्यांचा व्यवसाय पुढे जाईल. दुसरीकडे आलिया तिच्या रूममध्ये बसली होती आणि सतत विराजची काळजी करत होती. शेवटी तिला राहावलं नाही आणि तिने विराजला कॉल केला, पण समोरून आलेला आवाज ऐकून ती एकदम चकित झाली. दुसऱ्या बाजूने फोन स्विच ऑफ असल्याचं सांगत होता. हे ऐकताच आलिया दचकली, कारण विराजचा फोन स्विच ऑफ असणं ही खूप अनोखी गोष्ट होती. त्याचा फोन नेहमी ऑन असायचा. तो कधीच फोन स्विच ऑफ करत नसे. एकदा त्याने फोन बंद केला होता तेव्हा आलियाने त्याच्यावर खूप राग काढला होता. त्यावेळी तिने त्याला स्पष्ट सांगितलं होतं, आजपासून कधीही तुझा फोन स्विच ऑफ
करू नकोस. त्यावर विराजने तिला वचन दिलं होतं की तो कधीही फोन बंद करणार नाही, जेणेकरून त्याची पत्नी जेव्हा इच्छा होईल तेव्हा त्याला कॉल करू शकेल. ही त्याची कायमची सवय होती. पण आज फोन बंद असल्यामुळे आलिया खूपच घाबरली होती. तिने एकदा कॉल कट करून पुन्हा कॉल लावला, पण यावेळी ही फोन स्विच ऑफच होता. हे पाहून आलियाची घालमेल वाढू लागली. ती मनात विचार करू लागली की नेमकं असं काय झालं असेल. आता कोणाला फोन करावा हेच तिला समजत नव्हतं. थोडा विचार करून तिने रोहितला कॉल केला, पण त्याचाही फोन स्विच ऑफ येत होता. हे पाहून ती आणखीनच घाबरली. दोघांचेही फोन बंद का आहेत हे तिला काहीच कळत नव्हतं. काही वेळ ती खोलीत इकडून तिकडे अस्वस्थपणे फिरत राहिली. तिच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. आता तिचं मन पार्टीत जाण्याचंही राहिलं नव्हतं. तेवढ्यात विराजची आई तिथे आली आणि आलियाकडे पाहत म्हणाली, आलिया बेटा चल, सगळे पाहुणे आले आहेत आणि तुझी वाट पाहत आहेत. त्यावर आलिया हळू आवाजात म्हणाली, पण मॉम ते अजून आलेच नाहीत, मग आपण जाऊन काय करणार. त्यावर विराजची आई उदासपणे म्हणाली, हो बेटा तू बरोबर बोलते आहेस, म्हणून तर मी त्याला जाऊ नकोस असं सांगितलं होतं, पण तो माझं ऐकतच नाही. त्याला ती मीटिंग खूप महत्त्वाची वाटली. सांग बरं, आजच्या दिवसापेक्षा महत्त्वाची कोणती मीटिंग असू शकते, पण तो ऐकतच कुठे. अगदी त्याच्या डॅडसारखाच हट्टी आहे. नेहमी स्वतःच्या मनानेच वागतो आणि तूही त्याला थांबवलं नाहीस, असं म्हणत त्याने आलियाकडे पाहिलं. आलिया हळूच म्हणाली, मी काय करणार मॉम, मला वाटलं खरंच काहीतरी खूप महत्त्वाचं काम असेल म्हणून मी त्यांना थांबवू शकले नाही. त्यावर विराजची आई म्हणाली, मला माहिती आहे बेटा, तू त्याला कधीच अडचणीत पाहू शकत नाहीस, पण आता काय करायचं तेच समजत नाही. चल आधी पार्टीत जाऊया, कदाचित थोड्या वेळात विराज येईल. हे ऐकून आलियाने शांतपणे मान हलवली. थोडा विचार करून विराजची आई पुन्हा म्हणाली, तू विराजला कॉल केला होता का. आलिया म्हणाली, हो मॉम, मी कॉल केला होता, पण त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता. मी रोहितलाही कॉल केला, पण त्याचाही फोन बंद आहे. मला काही समजत नाही आहे की नेमकं काय झालं आहे. हे ऐकताच विराजची आईही चिंतेत पडली. त्या म्हणाल्या, काळजी करू नकोस, आपण बाहेर जाऊया. थोड्या वेळाने विराजच्या डॅडना सांगू, मग ते त्यांच्या ओळखीने शोधून काढतील की विराज कुठे आहे. हे ऐकून आलियानेही होकारार्थी मान हलवली आणि त्यानंतर विराजची आई आलियाला घेऊन गार्डनकडे गेली. गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ स्पॉटलाईट लागली होती आणि आलिया हळूहळू चालत पार्टी हॉलमध्ये प्रवेश करत होती. त्या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खेळल्या होत्या, कारण ती आज खूपच सुंदर दिसत होती. जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये ती एखाद्या स्वर्गातील अप्सरेसारखी भासत होती. तिने केस मोकळे सोडले होते आणि तिच्या केसांच्या 2 बटा गालांवर अलगद झुलत होत्या, जणू तिच्या गालांना स्पर्श करत होत्या. त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत होती. कानात मॅचिंग इयररिंग्स आणि गळ्यात डायमंडचा नेकलेस तिच्या सौंदर्याला अधिक खुलवत होता. हातात तिने सुंदर ब्रेसलेट घातलं होतं. मेकअपच्या नावाखाली तिने अगदी हलका मेकअप केला होता. ओठांवर लाल लिपस्टिक आणि डोळ्यात गडद काजळामुळे ती खूपच मोहक दिसत होती. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नजर तिच्यावरून हटत नव्हती. आलियाला थोडंसं संकोचल्यासारखं वाटत होतं, म्हणून ती नजर खाली करून इकडे तिकडे पाहत होती, चालत होती. स्पॉटलाईटमधून चालत ती जेव्हा मुख्य स्टेजजवळ पोहोचली तेव्हा समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहून ती थक्क झाली, कारण तिथे दुसरा कोणी नसून विराज उभा होता. विराजला पाहताच आलियाच्या डोळ्यात आनंदाची चमक उमटली. विराजने डोळ्यांनीच खोडकर इशारा करत विचारलं, काय मग वायफी. त्यावर आलियाने हळूच काहीतरी म्हटलं. आलिया ते ऐकून विराजच्या चेहऱ्यावर आनंद खुलून आला. विराज हसत म्हणाला, मी इतका हँडसम दिसतोय का की तुझी नजर माझ्यावरून हटतच नाहीये.
हे ऐकताच आलिया लाजून आपली नजर खाली करते. त्या क्षणी विराज 3 पीस सूटमध्ये खूपच देखणा दिसत होता. त्याला पाहून तिथे उपस्थित अनेक मुली त्याच्याकडे आकर्षित होत होत्या. त्या सगळ्या खास विराजसाठीच तिथे आल्या होत्या. पण तिथे आल्यावर त्यांना समजलं की विराज आधीच लग्न केलेला आहे. तरीही काही मुली त्याच्याकडे चोरून पाहत होत्या. पण विराज मात्र कुणाकडेही लक्ष न देता फक्त आपल्या पत्नीला पाहत होता. तेवढ्यात आलियाने हळूच विराजच्या आईकडे पाहिलं तर त्या देखील हसत होत्या. म्हणजेच सगळ्यांची प्लॅनिंग होती. आलियाला इथे आणणं, कॉल न उचलणं, फोन स्विच ऑफ दाखवणं, सगळंच आधीपासून ठरलेलं होतं. आलिया रागाने विराजकडे पाहत म्हणाली, फोन स्विच ऑफ करण्याची हिम्मत झाली तरी कशी तुझी? त्यावर विराज हसत म्हणाला, अगं माझी कुठे हिम्मत इतकी आहे. सगळ्यांनी मिळून थोडी मस्करी करायची ठरवली होती. हे ऐकताच आलिया त्याच्याकडे रागाने पाहू लागली. तेवढ्यात विराज तिच्या कानाजवळ येऊन हळूच म्हणाला, सॉरी वाईफी. हे ऐकून आलियाने ओठ फुगवले आणि दुसरीकडे पाहू लागली. पार्टीत उपस्थित सगळे लोक त्या दोघांचं गोड भांडण आणि प्रेमळ क्षण पाहून हसत होते. काहींच्या चेहऱ्यावर आनंद होता तर काही जण मात्र हे सगळं पाहून जळत होते. तेवढ्यात विराजचे वडील स्टेजवर आले आणि म्हणाले, हॅलो एव्हरीवन. तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की मी ही पार्टी अगदी शॉर्ट नोटीसवर ठेवली आहे. कारण मला तुम्हा सर्वांना सांगायचं होतं की माझ्या मुलाला नंबर 1 बिझनेसमन पुरस्कार मिळाला आहे आणि माझ्या सुनेलाही बिझनेस वुमन पुरस्कार मिळाला आहे. हे ऐकताच सगळे जोरजोरात टाळ्या वाजू लागले. त्यानंतर विराजचे वडील पुढे म्हणाले, आता मला माझ्या सुनेची ओळख करून द्यायची आहे. तिचं स्वतःचं एक मोठं नाव आहे. तिची कंपनी AR नावाने ओळखली जाते आणि तुम्ही सगळे तिला आरू म्हणून ओळखता. आरू हे नाव ऐकताच सगळेच आश्चर्यचकित झाले. अनेकांच्या डोळ्यात अविश्वास दिसत होता. सगळे विचार करू लागले, म्हणजे आलियाचं AR आहे का? आणि त्याच नंतर कारण आजवर आलियाने कधी स्वतःचा चेहरा सार्वजनिकरित्या दाखवला नव्हता. पण आता तिला समोर पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तेवढ्यात अचानक स्क्रीनवर ती न्यूज दिसू लागली ज्यामध्ये अवॉर्ड शोमध्ये आलियाने पहिल्यांदा आपला चेहरा रिव्हील केला होता. हे पाहून सगळ्यांना खात्री पटली की AR म्हणजे आलियाच आहे. आता त्या सगळ्या मुलींना धक्का बसला ज्यांना वाटत होतं की त्या विराजला आपल्या प्रेमात पाडू शकतात. पण आता त्यांचे सगळे प्लॅन फेल झाले होते. कारण त्यांना समजलं होतं की विराज एका खूप मोठ्या व्यक्तिमत्वाचा नवरा आहे. त्यामुळे आता कुणाचीही पुढे येण्याची हिंमत होत नव्हती. तिकडे आलिया अजूनही विराजवर नाराज होती. त्याचवेळी विराज हळूच तिच्या जवळ आला आणि तिच्या गालावर किस केलं. त्यामुळे आलियाचा चेहरा पूर्णपणे लाल झाला. ती मोठ्या डोळ्यांनी कधी विराजकडे तर कधी आजूबाजूच्या लोकांकडे पाहू लागली आणि सगळे लोक हसत त्यांच्याकडेच पाहत होते. तेवढ्यात कृष आणि तृष मम्मा डॅडा म्हणत धावत त्यांच्या जवळ आले. त्या दोघांना पाहून सगळे पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाले. कारण अजूनपर्यंत कुणालाही माहीत नव्हतं की त्यांना 2 मुलंही आहेत. एकामागून एक सगळ्यांना धक्के बसत होते. तेवढ्यात विराजचे वडील अभिमानाने म्हणाले, हे आमचे नातू आहेत. मला खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना हे खूप आवडले असतील. हे ऐकून सगळे हसले. विराजच्या वडिलांनी इशारा करताच 2 मेड्स मोठी ट्रॉली घेऊन आल्या. त्या ट्रॉलीवर
3 लेअरचा सुंदर केक ठेवलेला होता. तो केक इतका आकर्षक होता की सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच खिळून राहिल्या. त्या केकवर विराज, आलिया आणि त्यांचे दोन्ही मुलांचे चेहरे डिझाईन केलेले होते. तो केक पाहून सगळ्यांच्या डोळ्यात चमक आली. आलियाने जेव्हा तो केक पाहिला तेव्हा तिच्याही चेहऱ्यावर सुंदर हास्य उमटलं. तेवढ्यात कृष आणि तृष आनंदाने म्हणाले, वा मम्मा, किती सुंदर केक आहे. आलिया हसून म्हणाली, हो बाळांनो, हा तुमच्या आजोबांनी खास ऑर्डर देऊन बनवून घेतला आहे. हे ऐकताच ते दोघे आणखी खुश झाले. त्यानंतर विराजचे वडील मेडला केक सेंटरमध्ये आणायला सांगतात आणि विराज व आलियाकडे पाहून म्हणतात, चला बेटा, आता तुम्ही केक कट करा. हे ऐकून आलिया क्षणभर थोडी आश्चर्यचकित झाली. तेवढ्यात विराज हसत म्हणाला, वायफी, डोंट वरी, ही आपली रिसेप्शन पार्टी समज. रिसेप्शनमध्ये हे सगळं होतंच. हे ऐकून आलिया हलकसं हसली. काही वेळानंतर विराज आणि आलिया यांच्या दोन्ही मुलांनी मिळून केक कापला. तिथे उपस्थित सगळे लोक आनंदाने टाळ्या वाजू लागले. टाळ्यांच्या आवाजाने संपूर्ण हॉल दुमदुमून गेला. त्यानंतर विराज सर्वात आधी आलियाला केक भरवतो आणि मग आपल्या दोन्ही मुलांना केक भरवतो. आलिया ही आपल्या दोन्ही मुलांना आणि विराजला केक भरवते. त्यानंतर ती संपूर्ण कुटुंबाला केक भरवते. सगळेच खूप आनंदी होते आणि आलिया सर्वांचे आशीर्वाद घेत होती. सर्वजण तिला मनापासून आशीर्वाद देत होते आणि हे सुंदर दृश्य पाहून प्रत्येकजण खुश होता. आज आलियाचा पूर्णपणे वेगळाच अंदाज सगळ्यांना पाहायला मिळत होता. आतापर्यंत आलिया एक रागीट आणि कठोर बिझनेस वुमन म्हणून ओळखली जायची, पण आज अगदी संस्कारी सुनेप्रमाणे दिसत होती. कोणालाच विश्वास बसत नव्हता की ही तीच AR आहे जी फार कमी लोकांशी नीट बोलायची आणि नेहमी स्वतःमध्येच राहायची, पण आज ती पूर्णपणे बदललेली दिसत होती. अनेक बिझनेसमन तर एव्हीसोबत काम करण्यासाठी उत्सुक झाले होते, कारण आता त्यांना 2-2 लोकांसोबत काम करण्याची संधी मिळणार होती. थोड्या वेळाने विराज आलियाजवळ गेला. ती तिच्या मॉम डॅडसोबत उभी राहून मुलांशी बोलत होती. विराज तिच्याजवळ जाऊन म्हणाला, कॅन यू डान्स विथ मी? हे ऐकताच आलिया हलकीशी लाजली आणि इकडे तिकडे पाहू लागली. विराजची आई हसत म्हणाली, जा बेटा, असे खास क्षण सोडायचे नसतात आणि आजचा दिवस तर खास तुमचाच आहे. हे ऐकून आलिया हलकीशी लाजली आणि हसत विराजच्या हातावर आपला हात ठेवला. ते पाहून विराजच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य उमटलं. तो तिचा हात धरून स्टेजकडे घेऊन गेला. दोघेही स्टेजवर पोहोचताच एकत्र डान्स करू लागले. त्यांच्या नजरा फक्त एकमेकांवरच खिळल्या होत्या. त्याचवेळी एक सुंदर म्युझिक सुरू झालं. दोघेही त्या गाण्यावर एकमेकांच्या डोळ्यात हरवत डान्स करत होते. त्या क्षणी ते दोघे खूपच सुंदर दिसत होते. उपस्थित सगळ्यांच्या नजरा फक्त त्यांच्यावरच होत्या. दोघांची जोडी खरोखरच अप्रतिम दिसत होती. विराजची आई त्यांच्याकडे पाहत मनात म्हणाली, देवा, आता फक्त या दोघांना कुणाची नजर लागू देऊ नकोस आणि आमचं कुटुंब कायम असंच आनंदात राहू दे. दोघेही एकमेकांसाठीच बनलेले वाटतात. माझ्या दोन्ही मुलांवर तुझी कृपा कायम राहू दे. असं म्हणत तिने देवाकडे पाहिलं आणि हलकसं हसली. तर दुसरीकडे आजी मनात म्हणत होती, शेवटी माझ्या नातवाला त्यांचं प्रेम परत मिळालंच. देवा, तुझे खूप खूप आभार. आता फक्त या दोघांना कायम असंच एकत्र ठेव. दरम्यान विराज आणि आलिया एकमेकांसोबत डान्स करत होते आणि दोघांच्याही ओठांवर सुंदर हास्य होतं. त्यांच्या नजरा एकमेकांवरून हटतच नव्हत्या. अचानक विराज हसत आलियाच्या कानात काहीतरी बोलला. ते ऐकताच आलिया लाजून खाली पाहू लागली
आणि विराजच्या चेहऱ्यावर गोड स्मित उमटलं. मात्र तिथे एक व्यक्ती अशीही होती जी या दोघांचा व्हिडिओ बनवून कोणाला तरी पाठवत होती. व्हिडिओ पाठवताच समोरून कॉल आला. तो माणूस काही बोलणार इतक्यात समोरून काहीतरी सांगण्यात आलं. ते ऐकून तो म्हणाला, मी सगळी माहिती काढली आहे. तुम्ही सांगितलेलं सगळं काम होईल. त्याचवेळी एक छोटीशी मुलगी क्रुशजवळ येऊन बसली. क्रुश त्यावेळी अभ्यास करण्यात व्यस्त होता. त्याला आपल्या बाजूला कोणीतरी बसल्याची जाणीव झाली. म्हणून त्याने तिरक्या नजरेनं पाहिलं तर तिथे एक गोंडस आणि निरागस मुलगी बसली होती. काही क्षण तो तिच्याकडे पाहतच राहिला. मग अचानक चेहरा दुसरीकडे वळवत म्हणाला, तू इथे काय करते आहेस?